आसलगाव ग्रामपंचायत ही विवादित निर्णयाने नेहमीच चर्चेत असते। स्थानिक ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्य शासकीय नियमाचा आधार न घेता स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याकरिता किंवा कमिशन लुटण्याकरिता नेहमी वादग्रस्त निर्णय घेऊन प्रकाश झोतात येण्याचा त्यांचा अनोखा पराक्रम थांबत नाही। असाच एक प्रकार आसलगाव ग्रामपंचायत हद्दीतील टाकळी खाती या ठिकाणी उघडकीस आला आहे। टाकळी खाती येथील शेतकरी अशोक दांडगे यांचे गावानजीक बागायती शेती असून त्यांच्या खाजगी मालकीच्या शेतातून ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना कोणत्या प्रकारची नोटीस न देता किंवा त्यांची संमती न घेता आवश्यक नसणारा रस्ता त्यांच्या शेतातून जेसीबीने खोदकाम करून रस्ता कामाला सुरुवात केली आहे। आसलगाव ग्रामपंचायत हद्दीत आज रोजी अनेक प्रभागात रस्ता व नाल्याची सुविधा नसताना टाकळी खाती येथे नव्याने निर्माण होणारा रस्ता आवश्यक नसताना फक्त ग्रामपंचायत सदस्य यांनी काबीज केलेल्या गावरान जमिनीकडे त्यांना जाण्याकरिता सुविधा व्हावी याच उद्देशाने सदर रस्त्याचे कामकाज सुरू आहे, असा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे। रस्ता खोदकाम केलेल्या शेतकऱ्याचे झालेले नुकसान ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना त्वरित द्यावे तसेच पुढील काम थांबवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून योग्य न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी एमसीएन न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर संवाद साधताना केला आहे। शेत टाकळी खाती इथे असून माझ्या शेतात ग्रामपंचायतने मला न विचारता गट नंबर 119 मध्ये माझ्या मालकीचा रस्ता म्हणजे माझ्या मालकीच्या शेतातून रस्ता त्या ग्रामपंचायत सदस्य यांनी गायरान शेत काढलेला आहे। त्या शेतात जाण्याकरिता माझ्या स्वतःच्या शेतातून ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत यांनी माझ्या शेतातून जेसीबीने काम केलं। मला कोणती पूर्व सूचना न देता दलित असून माझ्यावर अन्याय करण्यात ग्रामपंचायतने अन्याय केलेला आहे। याची कृपा सर्व ग्रामपंचायत जबाबदार राहील, अन्यथा याच्यावर कारवाई जर झाली नाही तर मी लोकशाही मार्गाने इथं उपोषणाला ग्रामपंचायत समोर बसणार आहे।